नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर राजेंद्र पाटील. विश्वमंगल आयुर्वेदा या युट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचे स्वागत करतो. मागील व्हिडिओमध्ये कोरोना व त्यावरील प्रतिबंधात्मक उपायाबद्दल बोललो. त्यात सुवर्णजलाचा उल्लेख केला. बऱ्याच व्ह्यूअर्सने आम्हाला विचारले की सुवर्ण सिद्धजल कसं बनवायचं. आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही सोन्याचे शरीराला होणारे फायदे व सुवर्ण सिद्धजल बनवण्याच्या 2 पद्धती तुम्हाला सांगणार आहोत. हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुम्ही तो शेवटपर्यंत बघा. तसेच अजून जर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. बेल आयकॉन दाबून नवीन येणाऱ्या अत्यंत माहितीपूर्वक व्हिडिओचे अपडेट्स मिळवा. सोन्याचा उपयोग फार प्राचीन काळापासून म्हणजे 3 ते 4 हजार वर्षापासून आयुर्वेदाने सांगितलेला आहे. सोना हे मधुर, तुरट रसाचे, स्निग्ध व शीतवीर्याचे म्हणजेच थंड आहे. सोन्यामुळे तोंडाची रुची वाढून भूक वाढते. परिणामी सर्व शरीर धातूंची पुष्टी होते. त्यामुळे विकनेसेस दूर होतो, अशक्तपणा कमी होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. सोनं हे उत्तम रक्त प्रसारण करते, त्यामुळे रक्ताभिसरण उत्तम होते. शरीराची कांती वाढून चेहऱ्यावर तेज आणते. हे उत्तम वृक्ष असल्याने स्त्री व पुरुषांची प्रजनन क्षमता वाढते. स्त्रियांमध्ये गर्भाशयातील विविध इन्फेक्शन्स घालवून गर्भाशयाला बल देते. आमच्या विश्वमंगल आयुर्वेदामध्ये अनेक रिकरंट अबॉर्शनच्या केसेस मध्ये सुवर्ण सिद्ध जल व इतर औषधांच्या जोडीला आम्ही ते देत असतो. त्याचे अप्रतिम रिझल्ट आम्ही बघितले. सोनं हे प्रज्ञा व स्मृती वाढवतं, त्यामुळे मुलांसहित इंटेलेक्च्युअल काम करणाऱ्यांना सुद्धा याचा फार फायदा होतो. सोनं हे हृदयाला बल देणारा आहे. वाणी म्हणजेच आवाज शुद्ध करणारा सुद्धा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीरातील विषाक्तता याने कमी होते. अनेक बॅक्टेरियल व्हायरल इन्फेक्शनच्या प्रिव्हेन्शन आणि क्युरिंगसाठी आयुर्वेद वैद्य सुवर्णाचा उत्कृष्ट वापर आपल्या औषधांमध्ये करतात. जुनाट सर्दी खोकला, डोळ्यांचे वेगविकार यांमध्ये सुवर्णाचा उपयोग केला जातो. पूर्वीच्या काळी स्त्री पुरुष, राजे महाराजे सोन्याचे अनेक दागिने वापरत. शरीरातील उष्णतेचा संपर्क आल्यामुळे या धातूचा सूक्ष्म अंश हा शरीरात ऍब्सॉर्ब होऊन वरील सर्व फायदे त्यांना आपोआप मिळत असत. त्यामुळे त्या काळात त्यांचे आरोग्य, आयुष्य, शक्ती टिकायला मदत मिळत होती. पण आजकाल दागिने घालण्याची प्रथाच कमी होत चालली आहे आणि आजारांचे प्रमाण सुद्धा वाढत आहे. आयुर्वेदात सुवर्णाच्या विशिष्ट पद्धतीने शोधन करून त्याचं भस्म तयार करून औषधी स्वरूपात वापरलं जातं. शास्त्रीय पद्धतीने भस्म बनवल्यामुळे त्याचं शरीरात ऍब्सॉर्प्शन होतं व शरीराला कोणतंही नुकसान होत नाही. परंतु त्याची मात्रा व ते कुठे वापरावं आणि कसं वापरावं हे फक्त आयुर्वेद तज्ञ सांगू शकतात. स्वतःच्या मनाने वापरल्यास ते हानिकारक होण्याची शक्यता जास्त असते. यावर सुवर्ण सिद्ध जल हा सोपा आणि हानिकारक नसणारा पर्याय आहे. त्याच्या 2 मेथड्स आहेत. पहिल्या मेथडमध्ये आपण 24 कॅरेट सोन्याचा कोणताही दागिना जसे अंगठी, बांगडी किंवा चीप पाण्यात टाकून ते पाणी 15 ते 20 मिनिटं उकळत ठेवायचं व ते सोनं काढून त्याला प्यायचं. दुसऱ्या मेथडमध्ये 24 कॅरेट सोन्याची चीप पकडमध्ये पकडून त्याला गॅसवर लाल होईपर्यंत गरम करून पाण्यात त्याला भिजवायचं. भिजवताना चटचट असा आवाज यायला पाहिजे. 11, 21, 108 वेळा ते सोनं गरम करून त्याला पाण्यात भिजवावं व ते तयार सुवर्ण सिद्ध जल पिण्यासाठी वापरावं. शेवटी आम्ही तुम्हाला ते सुवर्ण सिद्ध जल बनवण्याचा व्हिडिओ नक्कीच दाखवणार आहोत. शक्यतो सुवर्ण सिद्ध जल हे सकाळी उपाशी पोटी म्हणजे रसायन काळी प्यावं व हे सुवर्ण सिद्ध जल कोणत्याही वयोगटातील लोकांना चालू शकतं. सध्याच्या काळात हे उत्कृष्ट इम्युनिटी बुस्टर म्हणून सुद्धा काम करेल. आमच्या विश्वमंगल आयुर्वेद या चिकित्सालयात प्रेग्नन्सीच्या पहिल्या 3 महिन्यात या प्रकारच्या सुवर्ण सिद्ध जलाचा वापर इतर औषधांच्या सोबत आम्ही करत असतो. जन्माला आलेल्या या बाळांचं आरोग्य इतर बाळांपेक्षा खूप चांगलं असल्याचं दिसून आलेलं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असल्यास लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आयुर्वेदावर विश्वास ठेवा. आपल्या आरोग्यासाठी आयुर्वेदाचा भरपूर वापर करा आणि दीर्घायुष्य व्हा. धन्यवाद. आता आपण सुवर्ण सिद्ध जल बनवण्याची प्रोसिजर बघत आहोत. त्याच्यासाठी आम्ही अर्धा ग्रामचे 2 असे चिप बनवून घेतलेत. 24 कॅरेट चोख सोनं. कोणत्याही प्रकारचा चिमटा किंवा अशा प्रकारचा आर्टरी फोर्सेपमध्ये तुम्ही हे असं क्लॅम्प करून घ्यायचं एका टोकाला. जास्तीत जास्त पोर्शन त्याचा एक्सपोज असला पाहिजे.